उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा युती तुटण्यामागची कारण आता चर्चेत आली। नरेंद्र मोदींनी नकली शिवसेना म्हणून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। उद्धव ठाकरेंनी नकली याच शब्दाचा धागा पकडून मोदींवर टीकेचे बाण सोडले। 2014 मध्ये शिवसेनेनं मोदींचा प्रचार करूनही भाजपनं शिवसेनेशी युती तोडली। त्यावेळी शिवसेना काँग्रेससोबत नव्हती ना, असा सवालही ठाकरेंनी मोदींना विचारलाय। हिंदू हृदय सम्राटांच्या मुलानं तुम्हाला 2 वेळा पाठिंबा दिला, त्याला मोदी नकली शिवसेना म्हणतात। मोदींचं हे प्रेमही नकली आणि चायनीज असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली तेव्हा तर आम्ही काय काँग्रेस बरोबर गेलो नव्हतो। तेव्हा तर काय ह्यांचा जो काय औरंगजेब आहे यांच्या मानेवरती बसलेला त्या औरंगजेब फॅन क्लब मध्ये मी नव्हतो। मग तुम्ही माझी युती 2014 साली तोडली का होती? बरं, उद्धवची नवीन आघाडी कशी चालली आहे? नाही, एकूण फसवले गेल्याची भावना ही आज सुद्धा आहेच आणि विश्वासघात, मी विश्वासघाताची कधी मदत करू शकणार नाही। उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपशी युती करणार नसल्याचं जाहीर केलंय। 2 सुरतवाले छत्रपतींचा महाराष्ट्र लुटतायत अशी टीका उद्धव ठाकरे वारंवार करत असतात। पुन्हा एकदा त्याची री ओढत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शिवसेना लुटल्याचा आरोप केलाय। मुंबईच्या 90,000 कोटींच्या ज्या ठेवी होत्या त्यातल्या त्या किती तोडल्या असतील FD हा एक विचार आता कळेल आपल्याला। यांचं सरकार गेल्यानंतर त्याची चौकशी लावू। त्यांचा जो पक्ष आहे हुकुमशाही हरेल का? नक्की हरवावीच लागेल, नाहीतर देशाचं भवितव्य अंधारात जाईल। देशात पुन्हा गुलामगिरी येईल। तेव्हा परकीयांची गुलामगिरी होती, आता स्वकीयांची होती। उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंची मुलाखत कोणीच बघत नसल्याचं म्हटलंय। असं आहे, एक तर उद्धव ठाकरे एकाच पेपरला मुलाखत देतात आणि तो पेपर कोणी वाचत नाही, आम्ही वाचत नाही। त्याच्यामुळे ते काय बोलले याच्यावर आम्ही काय त्या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करायची? मोदींनी नकली शिवसेना म्हटलं होतं, त्यावर आता उद्धव ठाकरेंनी मोदींचं नकली प्रेम असं उत्तर दिलंय। शिवाय शिवसेना भाजप युतीचे दरवाजे कायमचे बंदही केल्याचं जाहीर केलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।